नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत लाखो शिक्षकांना टीईटी परीक्षेतून दिलासा मिळालेला आहे. म्हणजेच कोणत्या शिक्षकांनी परीक्षा द्यायची आहे आणि कोणत्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून वगळलेलं आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मेसेज करून आम्हाला नक्की कळवा. टीईटी सक्तीचा जात संपला. नवीन नियम केवळ नव्या भरतीसाठीच. जुन्या शिक्षकांची नोकरी आता सुरक्षित. गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये चर्चेत असलेला आणि हजारो अनुभवी शिक्षकांच्या उरात धडकी भरवणारा टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीचा मुद्दा अखेर कायमचा निकाली निघालेला आहे. म्हणजेच टीईटी परीक्षा सर्वांना अनिवार्य करण्यात आलेली होती. म्हणजे सर्व शिक्षकांनी ती परीक्षा देणं महत्त्वाचंच होतं. तो मुद्दा जो होता तो आत्ता कायमचा निकाली निघालेला आहे आणि कोणत्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा द्यायची आहे आणि कोणत्या शिक्षकांनी द्यायची नाही याबद्दलचा जो निर्णय झालेला आहे तो आपण आता बघूयात. संसदेत नुकत्याच मंजूर झालेल्या एका महत्त्वपूर्ण विधेयकामुळे 20 ते 25 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या जुन्या शिक्षकांना आता ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीतून अधिकृतपणे सूट देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो गुरुजींच्या नोकरीवर असलेली टांगती तलवार आता दूर झाली असून शिक्षण वर्तुळामध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिक्षण हक्क कायदा 2009 म्हणजेच RTE लागू झाल्यानंतर सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली होती. मात्र जे शिक्षक या कायद्यापूर्वीच सेवेत होते त्यांच्यावरही ही परीक्षा लादली गेल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सेवा खंडित करणे, वेतन रोखणे किंवा सक्तीची निवृत्ती देणे अशा कारवाईची भीती शिक्षकांना वाटत होती. या अनिश्चिततेमुळे अनेक अनुभवी शिक्षकांचे भवितव्य टांगणीला लागले होते. कायद्यात काय बदल झालेले आहेत तर खासदार धनंजय महाडिक यांनी ज्येष्ठ शिक्षकांच्या अनुभवाचा आदर राखण्याची मागणी लावून धरली होती. त्यानुसार सरकारने शिक्षण हक्क कायदा मधील कलम 23 आणि 38 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केलेल्या आहेत. कोणत्या आहेत ती कलम तर नवीन कलम 23 अ नुसार नवीन पात्रता निकष म्हणजे टीईटी पूर्ण न केल्यामुळे कोणत्याही जुन्या शिक्षकाचे वेतन, पदोन्नती किंवा निवृत्ती वेतन रोखता येणार नाही. म्हणजेच 2009 मध्ये जो निर्णय झालेला होता, RTE ऍक्ट आलेला होता, त्यानुसार सर्व शिक्षकांनी टीईटी कंपल्सरी केलेलं होतं. मात्र जुन्या शिक्षकांना यामधून वगळण्यात आलेलं आहे. शिक्षण हक्क कायदा यामधील कलम 23 आणि 38 मध्ये सुधारणा करून कलम 23 अ हे नवीन त्याच्यामध्ये लागू करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे टीईटी पूर्ण न केल्यामुळे जुन्या शिक्षकांचे वेतन, पदोन्नती किंवा निवृत्ती वेतन रोखता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. म्हणजेच काय तर जुन्या शिक्षकांच्या नोकरीचे संरक्षण कायम राहिलेले आहे. टीईटी परीक्षा न दिल्यामुळे त्यांच्या नोकरीमध्ये कोणताही खंड पडणार नाही किंवा पदोन्नती रोखली जाणार नाही. भविष्यातील नियुक्त्यांनाच लागू ही परीक्षा जी आहे म्हणजे टीईटीचे नवीन निकष हे केवळ यापुढे होणाऱ्या नवीन शिक्षक भरतीसाठीच लागू राहतील. ज्यांची नियुक्ती या कायद्यापूर्वी झाली आहे त्यांना जुन्या नियमानुसारच संरक्षण मिळणार आहे. म्हणजेच काय तर 2009 नंतर जे शिक्षक भरती झालेले आहेत त्यांना आणि आत्ता जे शिक्षक नव्याने भरती होणार आहेत त्यांच्यासाठी टीईटी परीक्षा ही कंपल्सरी केलेली आहे, अनिवार्य आहे. जुन्या शिक्षकांना म्हणजे ज्यांच्या सेवेची 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेली आहे अशा शिक्षकांना ही परीक्षेमधून वगळण्यात आलेलं आहे. नवीन शिक्षकांनीच ही परीक्षा द्यायची आहे अशी कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. जुन्या नियमानुसारच जुन्या शिक्षकांना संरक्षण मिळणार आहे. दरम्यान या निर्णयामुळे अनेक शिक्षकांना दिलासा मिळालेला आहे. ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्याची 2 दशके अध्यापनात घालवली त्यांना आता परीक्षेच्या तणावातून मुक्तता मिळालेली आहे. म्हणजेच केवळ नवीन शिक्षकांनी परीक्षा देणे अनिवार्य आहे. जुन्या शिक्षकांना यामधून वगळलेलं आहे आणि त्यांची सेवा संरक्षित झालेली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला मेसेज करून नक्की कळवा. तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला काही माहिती हवी असेल तरी आम्हाला मेसेज करून कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.